मग नेमकं नगरसेवकांचं नगराध्यक्षांचं काम काय? मी अभिमानानं सांगतो की माझ्यावरती आतापर्यंत एकही गुन्हा नाही. मी स्वतः पदवीधर आहे. मी नगर परिषद अधिनियमाचा अभ्यास सुद्धा करतो. हे नेमकं काय आहे? अक्षय सुर्वे, एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह. आमचा वचननामाच आहे की आम्हाला शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यात काम करायचं आहे. कराडकरांनी ठरवलंय सुद्धा की काम करणाऱ्या माणसाला एक संधी चांगली देऊया. कराड नगर परिषद कराड निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि यामध्येच आपण संवाद उमेदवाराशी या सदरामध्ये आज भेटणार आहोत. लोकसेवा महाराष्ट्र राज्य याचे अध्यक्ष आणि सर्वांमध्ये परिचित असणारे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह हा विचार घेऊन येणारे वॉर्ड क्रमांक 11 मधील राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार माननीय अक्षयजी सुर्वे. अक्षयजी नमस्कार. नमस्ते. आपलं स्वागत आहे. आज खरं तर तुमच्याशी संवाद साधण्याचा योग आला. या निवडणुकीच्या धामधुमीतून आपण आमच्यासाठी वेळ काढलात. हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर तुमच्याशी संवाद साधण्याचा आमचा खूप दिवसांपासून मानस होता. अगदी थेट पहिल्या प्रश्नावरच येतो की एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे आणि सगळ्यांचं म्हणणं तेच आहे की हे नेमकं काय आहे? अक्षय सुर्वे, एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह काय नेमकं नातं आहे? एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह याचं पूर्ण श्रेय जातं आपल्या लोकसेवा कराड महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेला. संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत रक्तदानाचं कार्य असेल, वृक्षारोपणाचं कार्य असेल आणि वाचनालया संदर्भातलं काम असेल, ज्यांना ज्यांना याचा लाभ झालाय आणि बाकी इतर नगरपालिकेच्या संदर्भातले किंवा इतर आणखीन प्रश्न असतील त्या संदर्भातलं जे त्यांचं काम झाले, त्यांचा फोन आलाय आणि ते काम पूर्ण झाले, यासाठी ते लोकांकडूनच आलेलं स्लोगन आहे किंवा लोकांकडूनच आलेलं ते वाक्य आहे की एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह. लोकसेवा कराड महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचं ते पूर्ण क्रेडिट आहे. ओके. ही लोकसेवा ही जी तुम्ही सामाजिक संघटना म्हणताय, संस्था म्हणताय, तर काय नेमकी काय संकल्पना आहे तुमच्या या लोकसेवा संघटनेची? 2016ची जी कराड नगरपालिकेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये माझ्यावरती 1165 लोकांनी मतदान करून माझ्यावरती एक विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाची आव राखून त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी सातत्यानं लोकांची सेवा माझ्या हातून घडावी किंवा आमच्या सगळ्या टीमच्या हातून घडावी यासाठी आम्ही एक सामाजिक संस्था सुरू केली. त्या संस्थेचं नाव म्हणजे लोकसेवा कराड महाराष्ट्र राज्य आणि सातत्यानं आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी, सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही कार्य करत असतो. अच्छा, म्हणजे केवळ निवडणुकीपुरतं राजकारण, इतर वेळी समाजकारण असा तुमच्या संकल्पनेचा मथितार्थ दिसतोय. नक्कीच चांगली संकल्पना आहे. पण नेमकं काय काय नेमकं कार्य झालं आतापर्यंत? कारण का तुमच्या त्या कार्याबद्दल बऱ्याच वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून सोशल मीडियावर सगळीकडे ती माहिती पसरतेच. तर नेमकं काय काय आहे? तुम्ही जे ब्लड डोनर ग्रुप म्हणालात, काय ब्लड डोनर ग्रुप आहे? काय संकल्पना आहे? लोकसेवा कराड महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेची सुरुवात आम्ही स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त 12 मार्च रोजी केली आणि तिथून पुढं सामाजिक कार्य करण्यासाठी आता आपलं जी सामाजिक संस्था आहे त्याच्यामध्ये 28 जणांची कोर टीम आहे. त्यामध्ये डॉक्टर आहेत, वकील आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, उद्योगपती आहेत, कराडमधले ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांच्याबरोबर वेळोवेळी चर्चा करून मीटिंग घेऊन आम्ही कराडमध्ये काय करू शकतो, लोकांची सेवा कशी करू शकतो यासाठी आम्ही सुरुवातीला बैठका झाल्या. त्यात आमच्याकडून कराडमध्ये एक ब्लड डोनर ग्रुप सुरू करूया आणि
त्याची एक सुरुवात झाली. ब्लड डोनर ग्रुप सुरू करताना त्यामध्ये सुरुवातीला 1 सदस्य होता आणि आज रोजी त्यामध्ये 2,500 सदस्य झाले अरे वा. आणि ते 2,500 सदस्य रक्तदान करतात सुद्धा आणि रक्तदानाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात सुद्धा. कराडमध्ये कुठल्याही हॉस्पिटलला गेलात तर रक्ताची गरज असली तर सगळ्यात पहिलं आठवतं लोकसेवा ब्लड डोनर ग्रुप. आणि आतापर्यंत असं कधीही झालं नाही की आपल्याला त्या पेशंटची माहिती आली आणि रक्त त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही. 100% रेशो असलेला आपला ब्लड डोनर ग्रुप आहे. लोकांना आतापर्यंत 1000पेक्षा जास्त लोकांना, गरजू पेशंटना आपल्या लोकसेवा ब्लड डोनर ग्रुपच्या माध्यमातून हे रक्त मोफत पोहोचलेलं आहे. अच्छा, म्हणजे लोकांचा तुमच्या या चळवळीला उत्स्फूर्त पाठिंबा आहे, हो, 100%. उत्स्फूर्त प्रतिसाद आहे हे जाणवतं. म्हणजे 100%. गरजूंपर्यंत पोहोचण्याचा लोकसेवा हा एक चांगला मार्ग आहे. वृक्षारोपणाचा तुमचा काहीतरी संकल्प आहे, असं काहीतरी आहे, नेमकं काय आहे हा संकल्प? लोकसेवा 1,00,000 वृक्षारोपण संकल्प. आता हे ऐकताना आपल्याला वाटतं की खूप मोठं भव्य दिव्य आहे. असेल, काही अडचण नाही. आतापर्यंत लोकसेवा 1,00,000 वृक्षारोपण संकल्पाच्या माध्यमातून आपण 1500 पेक्षा जास्त झाडं लावून झाल्यात आणि ती झाडं जगवल्यात सुद्धा. अच्छा. विविध विशेष दिनाच्या निमित्त, पुण्यतिथी, जयंती निमित्त आणि आपले लोकसेवाचे जे सदस्य आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा आपण लोकसेवा 1,00,000 वृक्षारोपण संकल्पाच्या माध्यमातून वृक्षारोपण करतो आणि त्याची जोपासना सुद्धा करतो. त्यामुळे कराडमध्ये आपलं कोयनेश्वर मंदिर परिसर असेल, स्टेडियम परिसर असेल, सदाशिवगड, आगाशिवगडाचा पायथा असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकसेवा 1,00,000 वृक्षारोपण संकल्पाच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. ओके. लोकसेवा मोफत वाचनालय स्पर्धा परीक्षा केंद्र असाही बऱ्याच जणांच्या तोंडून तो उल्लेख येतो. हो, नेमकं त्या क्षेत्रामधलं काय आपलं कार्य आहे? आमचं घर आहे प्रभात टॉकीच्या शेजारी. प्रभात टॉकीच्या शेजारी घरातून बाहेर आल्यानंतर मी सकाळी आपलं घरातून आवरून बाहेर आलो आणि त्यावेळेस आमचा एक मित्र आहे तिथंच राहणारा. त्याच्याकडून आम्हाला ती गोष्ट क्लिक झाली. त्यानं सांगितलं, तो म्हणला की दादा आपण एक वाचनालय सुरू करूया. म्हणलं फक्त वाचनालय नाही तर म्हणलं वाचनालय सोबत स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केंद्र सुद्धा चालू करूया. असं तिथून क्लिक झालं आणि आपली जी कोर टीम आहे त्यांच्याबरोबर चर्चा करून त्याची सुरुवात केली आणि त्या वाचनालयाचं उद्घाटन हे आपल्या कराडचे जे तहसीलदार साहेब होते त्यावेळचे त्यांच्या हस्ते झालं आणि मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचं उद्घाटन एक PSI मॅडम आहेत त्यांच्या हस्ते झालं आणि तिथून पुढं आपल्या लोकसेवा वाचनालय आणि मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची सुरुवात झाली. आता या वाचनालयामध्ये 57 विद्यार्थी जे की त्याचा लाभ घेतात. त्यांना आपण स्पर्धा परीक्षेची पुस्तकं, अवांतर वाचनाची पुस्तकं सुद्धा अवेलेबल करून देतो. ते स्पर्धा परीक्षेची पुस्तकं अल्टरनेटिव्ह यूज करतात. यूज होऊन झाल्यानंतर ऑफिसला जमा करतात. दुसरं पुस्तक घेऊन जातात. असं काम ते सुरू आहे. आपण आतापर्यंत बघत आलोय की स्पर्धा परीक्षेचं अभ्यास करण्यासाठी पुस्तकांची बरीच प्रकारची पुस्तकं लागतात वेगवेगळ्या विषयांची. त्याच्या किमती बऱ्याच असतात. सर्वसामान्य मुलांना ती पुस्तकं नाहीत परवडत. आपल्या लोकसेवा मोफत वाचनालयामध्ये 1.5 लाख रुपयापेक्षा जास्त रुपयांची पुस्तक आहे आणि त्या पुस्तकांचा 57 विद्यार्थी हे लाभ घेत आहेत. त्यातला एक विद्यार्थी आहे जगदीश वाघमारे, गाव त्याचं वडोली निळेश्वर. पण गरीब घरातलं पोरग कष्ट त्यानंच केले. पण आपल्याकडून त्याला पुस्तकांसंदर्भात असेल, लेक्चरसाठी असेल किंवा टेस्ट सिरीजसाठी, मोफत टेस्ट सिरीजसाठी असेल, त्याला आपल्याकडून सहकार्य झालं आणि तो त्याच्या पायावरती आज उभा झाला. आज भारतीय सैन्यात त्याचं भरती झाला तो. अच्छा, म्हणजे नक्कीच प्रशंसनीय कामगिरी या माध्यमातून होती आहे. आणखीन एक 2-3 विद्यार्थी आहेत की ते उद्याच्याला भविष्यात अधिकारी होतील अशी त्यांची वाटचाल आहे. उद्या भविष्यात चांगलं होईल. ओके. त्याचा आम्हाला आनंद आहे. तुमचं खूपच छान सामाजिक कार्य चालू आहे. मग आता नगरपालिकेच्या निवडणुकीकडे तुम्ही कसे वळालात आणि काय आता सध्या तुम्ही त्याच्याकडे कसं पाहताय? निवडणुकीच्या ह्यामध्ये समाजाला पूर्ण वेळ देणारा माणूस अपेक्षित आहे.
सामाजिक काम करणारा माणूस अपेक्षित आहे. आम्ही लोकसेवा कराड महाराष्ट्र राज्य आपल्या या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणखीन एक उपक्रम राबवला होता. त्याचं नाव होतं दररोज किमान एक सामाजिक उपक्रम. आणि त्या उपक्रमाची सुरुवात झाली आणि आम्ही सलग 100 दिवस एकही दिवस न चुकता सातत्यानं 100 दिवस आम्ही सामाजिक उपक्रम राबवले. त्यामध्ये रक्तदान असेल, वृक्षारोपण असेल, वाचनालय संदर्भातलं काम असेल, स्वच्छतेची मोहीम असेल, असं सलग 100 दिवस आम्ही कार्य केलं. आणि त्यावेळेस आम्हाला अनुभव आला त्याचा की बाबा आम्ही समाजाला पूर्ण वेळ देऊ शकतो. अच्छा. खूप चांगली संकल्पना आहे की 100 दिवस सलग रोज एक तरी सामाजिक कार्य. आता मग राजकारणाकडे वळताना किंवा त्या राजकारणाबद्दल तुम्ही आता सध्या कसं पाहताय? नगरपालिकेची निवडणूक आहे, याबद्दल तुम्हाला सध्या काय वाटतं? कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यावेळी बऱ्याच तरुणांचा सहभाग आहे आणि कराडकर नक्कीच काम करणाऱ्या चांगल्या तरुणांना निवडून देतील. कराडकरांनी ठरवलंय सुद्धा की काम करणाऱ्या माणसाला एक संधी चांगली देऊया. कराडकर टेस्ट पण करतात, कराडकर माहिती सुद्धा घेतात. आपले कराडचे नागरिक सुज्ञ आहे आणि सुज्ञ नागरिक चांगल्या उमेदवाराच्या शोधात असतात. चांगल्या उमेदवाराचं बटन दाबून त्यांना विजयी नक्कीच करतात. आणि कराडमध्ये आतापर्यंत जे काम सुरू आहे, कराडमध्ये आपल्या भौतिक सुविधा आहेतच, पण कराडमध्ये इथून पुढे आणखीन चांगल्या कामाची गरज आहे. जसं की शिक्षण, रोजगार, आरोग्यात काम करणे. आणि आपल्या लोकसेवा कराड महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून आपण आतापर्यंत शिक्षण आणि आरोग्यात काम करत आलो आहोत. रोजगारासाठी काम सुरू आहे. उद्या भविष्यात ते सुद्धा रोजगारासाठी चांगले मोठे कार्य करण्याचे आपल्या संस्थेच्या माध्यमातून असेल किंवा उद्या भविष्यात नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध लोकांना करून देण्यासाठी आपण कार्य करणार आहोत. आता निवडणुकीची धामधूम आहे, बरेच जण आपापली उमेदवारी कशी योग्य आहे हे मांडण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. तर समजा एक सामान्य नागरिक आहे, त्यानं जर योग्य उमेदवार निवडायचं ठरवलं तर त्यानं कोणत्या गोष्टी पाहाव्यात की आपल्यासाठी हा उमेदवार योग्य आहे की नाही? नेमकं काय करावं असं तुम्ही सुचवाल? कोणत्या क्रायटेरियातून, कोणत्या कसोटीवर उतरणारा उमेदवार आहे तो निवडून दिला जावा, याबद्दल तुमचं काय मत आहे? सध्या जग खूप फास्ट झालंय. त्याचं सगळ्यात मोठं माध्यम म्हणजे सोशल मीडिया. प्रत्येक मतदारांनी आणि कराडमधल्या सुज्ञ नागरिकांनी आपापल्या वॉर्डमधील असेल किंवा संपूर्ण कराडमधील असेल तर त्या उमेदवारांचा एकदा सोशल मीडिया तपासा. त्यांच्या सोशल मीडियावरती तुम्हाला त्याची पूर्ण माहिती मिळेल की त्याने गेल्या 1 वर्षात, 2 वर्षात, 5 वर्षात नेमकं काय केलंय. आणि आम्ही कराडकरांना आता आव्हान सुद्धा करतो आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून की त्यांनी लोकसेवा कराड महाराष्ट्र राज्य आणि अक्षय सुर्वे कराड अशी 2 सोशल मीडियावरती अकाउंट आहेत, ती सुद्धा चेक करावी. गेल्या 9 वर्षात 650 पेक्षा जास्त सामाजिक उपक्रम राबवल्याचे त्याच्यावरती फोटो आहेत. आणि तुम्ही इतर सर्व उमेदवारांचे पण सोशल मीडिया नक्कीच चेक करावा, असं मी आपल्या या मुलाखतीत तुमच्या सर्व कराडकरांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतोय की त्यांनी संपूर्ण कराडमधल्या सर्व उमेदवारांचे सोशल मीडिया चेक करावा, जेणेकरून तो उमेदवार योग्य आहे का अयोग्य आहे त्याचा सोशल मीडियावर चेक केल्यावरती तुम्हाला नक्कीच कळेल. ओके, खूप चांगली बाब आपण निदर्शनास आणून दिली की एरवी फक्त निवडणुकीच्या वेळी सामोरं जाणाऱ्या त्या उमेदवारांना इतर वेळी नेमकं सामाजिक कार्याची आठवण होती की नाही हे त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच पाहता येईल. 100% दुसरा एक प्रश्न की सध्या राजकारणाचं गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारांचं राजकारणीकरण असा एक साधारणतः ट्रेंड वाढत चाललाय. या सगळ्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे निष्कलंक आणि स्वच्छ आणि शुद्ध चारित्र्याचे म्हणून अक्षय सुर्वे यांच्याकडे पाहिलं जातं. तर हे जे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे जे उमेदवार आहेत
तर त्या बाबतीत कराडकर नेमकं कशा पद्धतीनं त्यांना हाताळतील? तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? म्हणजे मला कुठल्या उमेदवारावरती टीका करण्याचं काही गरज नाही वाटत. पण मी थोडं माझ्याबद्दल बोलेन ह्या विषयासाठी. मी स्वतः पैलवान आहे. 2 आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्यात कुस्तीमध्ये. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माझा सहभाग आहे. राष्ट्रीय लेव्हलला मला पदक आहे. मी 2 गदेचा मानकरी सुद्धा आहे. अरे वा. आणि मी अभिमानानं सांगतो, की माझ्यावरती आत्तापर्यंत एकही गुन्हा नाही. मग राजकारणामध्ये येण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असावी किंवा पोलीस स्टेशनला जाणं येणं असावं, हे करावं, असं एक एक सर्वसाधारणतः समज मांडला जायचा किंवा हे करायचा. तुम्ही तर या समजालाच छेद देताय सरळ सरळ. खरं तर ही खूप चांगली गोष्ट आहे की स्वच्छ आणि निष्कलंक चारित्र्याचे जे लोक आहेत ते राजकारणात यावं. तुमच्या खेळाबद्दलचा थोडासा अनुभव सांगितला तर आपल्या प्रेक्षकांना ते खूप चांगलं होईल. मी लहानपणी वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षी असताना आपल्या कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती माझ्या आईने मला तिथपर्यंत नेलं. खेळण्यासाठी मातीत खेळायची सुरुवात झाली. तिथून पुढं मी कराटे, स्केटिंग, ॲथलेटिक्स, कबड्डी आणि अशा बऱ्याच खेळांमध्ये राज्य लेव्हलवरती, राष्ट्रीय लेव्हलवरती मी सहभाग नोंदवला आहे. आणि मी माझ्या वयाच्या 14व्या वर्षी 8वीत असताना कुस्तीची सुरुवात केली. आणि तिथून पुढे मी कंटिन्यू कुस्तीमध्ये सातत्य ठेवून आंतरराष्ट्रीय लेव्हलपर्यंत कुस्तीमध्ये पोहोचलो. अच्छा. मग ती लाल मातीतली कुस्ती, ती अगदी या राजकारणातली कुस्ती, इथपर्यंतचा जो प्रवास झाला, राजकारणामध्ये यावं असं तुम्हाला का वाटायला लागलं? आपण समाजाला पूर्ण वेळ देऊ शकतो, सामाजिक काम करू शकतो आणि मी सुशिक्षित आहे. लोकांचे प्रश्न, लोकांच्या अडीअडचणी समजून आपल्या या कराड नगरपालिकेच्या सभागृहामध्ये ठामपणे मांडू शकतो. त्यासाठी लागणारा जो काही पाठपुरावा आहे, त्यासाठी लागणारा जो काही प्रस्ताव आहे, हे सुद्धा करू शकतो. लोकांच्या ज्या समस्या असतील, आणि आता कराडमध्ये सगळ्यात मोठी समस्या हीच आहे, की शिक्षण, रोजगार, आरोग्याचीच सगळ्यात मोठी गरज आहे. जसं की तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला, की गुन्हेगारीकडं लोकांचा कल वाढलेला दिसतो. तर मी स्टार्टलाच तुम्हाला मगाशी म्हणलं, की गुन्हेगारीकडे कल नाही, की कराडमधला नागरिक हा सुज्ञ आहे. गुन्हेगारीकडं चांगल्या नजरे बघणारा जो माणूस असेल, त्याचं शिक्षण अपूर्ण असतं, त्याच्या हाताला रोजगार नसतो. आणि आता आपल्याला तेच करायचं आहे. लोकांना सुशिक्षित करायचं आहे. लोकांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे. आणि यासाठी एक कामाची संधी मी लोकांना, कराडकरांना आवाहन करतो, की एक संधी द्या शिक्षण, रोजगार, आरोग्यात काम करण्यासाठी. अक्षयजी, ते आरोग्य क्षेत्रातील कार्याबद्दल तुम्ही नेमका काय विचार करता? त्याबद्दल तुमचं काय विजन आहे नेमकं? आरोग्य क्षेत्रात काम करण्यासाठी आम्ही आपल्या कराड नगरपालिकेच्या हद्दीत, कराड शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी स्वर्गीय विनोदताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय आहे. त्याला आपण सर्व कराडकर कॉटेज हॉस्पिटल म्हणतो. त्या कॉटेज हॉस्पिटलची जागा मोठी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. तिथं डॉक्टर्स, औषधी पुरवठा आणि साफसफाई, स्वच्छता, तिथलं नियंत्रण, नियोजन यावरती काम करण्यासाठी, चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी नगरपालिकेची यंत्रणा, नगरपालिकेचा पाठपुरावा गरजेचा आहे. आणि कराडमधल्या बऱ्यापैकी लोक त्या कॉटेज हॉस्पिटलचा योग्य पद्धतीनं वापर करण्यासाठी किंवा त्यांचा तिथं कॉटेज हॉस्पिटलमध्ये जाणं येण्याचं प्रमाण चांगल्या प्रमाणात, जास्त प्रमाणात आहे. कराडमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळं, स्टँडपासून जवळ असल्यामुळं आसपासच्या खेडेगावातल्या लोकांना सुद्धा कॉटेज हॉस्पिटलची सुविधा घेण्यासाठी यावं लागतं. आणि कराडमध्ये एक संस्था देखील आहे, की ते कॉटेज हॉस्पिटलमध्ये
अन्न पुरवठ्याचं काम, अन्नदानाचं काम करते. त्याचप्रमाणे कॉटेज हॉस्पिटलमध्ये जे लोक येतात त्यांना सुविधा मिळते का नाही याच्यावरती थोडा विचार करावा लागेल. कराडमध्ये आम्ही एक छोटासा सर्वे सुद्धा केलेला होता हॉस्पिटलच्या संदर्भात. दररोज 500 पेक्षा जास्त पेशंट तिथं नोंद होते आणि त्यातल्या बऱ्यापैकी पेशंटना मोकळ्या हाताने परत जावं लागतं. त्याचं कारण आहे पुरेसे डॉक्टर नाहीत, पुरेशी औषधं नाहीत. तिथं जी सुविधा मिळते ती सुविधेत थोडी बऱ्यापैकी कमतरता आहेच. त्याचा पाठपुरावा करून प्रशासनाच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, त्याचा पाठपुरावा करून त्या हॉस्पिटलचं काम चांगल्या प्रमाणात चालावं. तिथून कुठलाही पेशंट उपचार न घेता परत येऊ नये यासाठी आम्ही 100% काम करू आणि ते काम आम्ही करूच. ह्याच्यावरती विश्वास का ठेवा, तर आम्ही ऑलरेडी आरोग्य क्षेत्रात काम करतोय. लोकांना मोफत रक्त उपलब्ध करून देऊन आरोग्य क्षेत्रात आम्ही स्वतः ऑलरेडी आमच्या लोकसेवा ब्लड डोनेटच्या माध्यमातून काम करतोय. त्यामुळे नक्की विश्वास ठेवा की आम्ही उद्या भविष्यात कॉटेज हॉस्पिटल सुधारण्यासाठी नक्कीच काम करू. निश्चितच तुमचं ऑलरेडी त्या क्षेत्रामधलं काम सुरू आहे म्हटल्यानंतर तुम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये नक्कीच अजून सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार. शिक्षण क्षेत्राबद्दल जर विचारायचं झालं तर कराडच्या या शिक्षण क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या सुधारणा होणं अपेक्षित आहे आणि त्याबद्दल तुम्ही नेमकं तुमचं विजन कसं मांडाल? कराड शहर, कराड तालुका हे शिक्षणाची पंढरी आहे. पुण्याला जसं शिक्षणाचं माहेर म्हणलं जातं तसं कराडला शिक्षणाची पंढरी म्हणलं जातं. आपल्या कराडमध्ये असं कोणतंही कॉलेज नाही असं नाही. सर्व प्रकारचे शाळा, कॉलेजेस आहेत. आपल्या कराड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये कराड नगरपालिकेच्या 12 शाळा आहेत. त्यातल्या 3 नंबर शाळा, 9 नंबर शाळा, 7 नंबर शाळा आणि 12 नंबर शाळा ह्या व्यवस्थित चालू आहेत. तिथं शिक्षण चांगलं मिळतंय. पण बाकीच्या शाळा ज्या आहेत त्यातल्या 5 शाळा बंद आहेत आणि बाकीच्या शाळा ह्या बंद पडायच्या मार्गावरती आहेत. कराड नगरपालिकेच्या माध्यमातून, शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याला कराड नगरपालिकेच्या शाळा ह्या पुन्हा सुस्थितीत आणि चांगल्या प्रमाणात आणायच्या आहेत. तिथले त्या शाळांची इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे 100%. तिथं शिक्षणाचा दर्जा वाढवण्याची गरज आहे. चांगला शिक्षक वर्ग तिथं अपॉइंट करण्याची गरज आहे. जेणेकरून विद्यार्थी तिथं मोफत शिक्षण घेऊन उद्याच्याला भविष्याची पिढी चांगली सुशिक्षित होऊ शकते. आम्ही लोकसेवा मोफत वाचनालय आणि लोकसेवा मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवतो आणि त्याचा आम्हाला अभ्यास आहेच. आमच्या संस्थेची जी कोर टीम आहे त्यांच्या टीमकडून आपल्या कराड नगरपालिकेच्या ज्या सर्व 12 शाळा आहेत, ज्या शाळा चांगल्या सुरू आहेत त्या आणखीन चांगल्या कशा होतील आणि ज्या शाळा आता बंद पडायच्या मार्गावर आहेत त्या पण त्याच लेवलला कशा चालतील यासाठी काय काम केलं पाहिजे ह्याचा पूर्ण आराखडा आमचा तयार आहे. त्यासाठी आम्ही शिक्षकांचा गुणवत्ता सुधारणे, शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे, तिथले इन्फ्रास्ट्रक्चर जे चांगलं आहे ते आणखीन चांगलं करणे, शाळा सुधारण्यासाठी जे काही गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही पाठपुरावा करून नक्कीच करू. कराडमधल्या सर्वसामान्य लोकांना जे शिक्षण मिळणं गरजेचं आहे ते शिक्षण नक्कीच त्यांना आपण देण्यासाठी काम करू. उद्या भविष्यात शिक्षण क्षेत्रात 100% चांगल्या प्रमाणात काम करू. निश्चितच तुमचं ऑलरेडी या क्षेत्रातलंही काम चांगलं वाखाणण्याजोगं आहे. तर शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही अनेक सुधारणा आणि बदल घडवून आणाल अशी कराडकरांना तुमच्याकडून एक अपेक्षाही आहे. की सैन्य हे पोटावर चालतं. हो. म्हणजे जोपर्यंत तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये चांगले लोक यावेत असं वाटतं किंवा असं म्हणत असतात, पण प्रत्यक्षात जर त्यांच्या हाताला जर काम नसेल तर या क्षेत्रामध्ये येण्यासाठी कोणीच तयार नसेल. हो. आणि या समाजकारणाकडून किंवा स्पेशली राजकारणी जे आहेत त्यांनी या समाजातील युवकांना हाताला रोजगार द्यावा अशी हो. अपेक्षा असते आणि ती हो. अगदी रास्तही आहे. 100%. तर त्या बाबतीत तुम्ही काय विचार करता? रोजगार निर्मितीसाठी याच्यासाठी तुमच्याकडे असा काही कोणता प्लॅन आहे? आमचा वचननामाच आहे.
आता आपण कराड नगरपालिकेची निवडणूक लढवतोय. त्या वचननाम्यामध्ये आम्ही ते मांडले की आम्हाला शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यात काम करायचं आहे. रोजगारासंदर्भात आपल्या कराडमध्ये नगरपालिकेचा एक विभाग आहे. त्याचं नाव आहे कौशल्य विकास विभाग. त्या विभागामध्ये एवढी मोठी ताकद आहे की ते वर्षाला हजारो पोरांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतं. त्यांच्या पायावरती उभं करू शकतं आणि त्याची परिपूर्ण माहिती आम्ही घेतोय आणि घेतलेली सुद्धा आहे की शिक्षण लोकांचं झाल्यानंतर ते कौशल्य विकास विभागाच्या अंतर्गत लोकांना रोजगार निर्मिती उपलब्ध होण्यासाठी आम्ही नक्कीच काम करू आणि आपल्या कराड नगरपालिकामध्ये त्याचं मोठ्या प्रमाणात काम होईल. उद्या भविष्यात प्रत्येकाच्या हाताला रोजगार येण्यासाठी आपण नक्कीच काम करू, प्रयत्न करू. निश्चित खूप चांगला आणि स्तुत्य उपक्रम आहे. मध्येच ग्राहकांसाठी ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून काहीतरी कार्य लोकसेवेमार्फत करण्यात आलेलं होतं, असा तो सोशल मीडियावर तो पाहण्यात आलेला होता. हो. नेमकं ग्राहक पंचायत आणि त्या बाबतीतलं तुमचं कार्य नेमकं काय आहे? आपण जे लोकसेवा कराड महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था जी सुरू केली, त्याचं कार्याची दखल घेत आपल्या जी सातारची ग्राहक हक्काची जी टीम आहे, त्यांचा संपर्क आमच्यासोबत झाला. त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही यात सुद्धा काम करा ग्राहकांच्या हक्कासाठी. आपल्या संपूर्ण भारतामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी ग्राहक हक्क न्यायालय असतं. कोणाला कोणताही अन्याय झाला असेल ग्राहक संदर्भात, तर तुम्ही त्या ग्राहक न्यायालयात तुम्ही जाऊ शकता. तिथपर्यंत जाण्यासाठीची जी मदत असेल, त्या ग्राहकाला त्याचा हक्क मिळवण्यासाठीची जी मदत असेल, आपण सध्या त्यांच्यासोबत सुद्धा काम करतोय आणि ग्राहकांना ज्यावेळेस अडचण होईल, त्यांना ज्या काही अडचणी येतील, त्यावेळेस त्यांच्यासाठी आपण त्यांच्यासोबत नक्की उभं राहून त्यांची अडचण सोडवू. निश्चितच तुमचा खरं तर सगळ्याच क्षेत्रांमध्ये कला असेल, क्रीडा असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, ग्राहक असतील, समाज असतील, सगळ्याच क्षेत्रांमध्ये तुमचं कार्य आहे ते वाखाणण्याजोगं आहे. खरं तर या कार्याचा विस्तार तुमच्या या नगरसेवकाच्या पदापासून अजून विस्तारत जाऊ. तुम्हाला तुमच्या या पुढच्या उपक्रमासाठी, येणाऱ्या निवडणुकांसाठी खूप खूप शुभेच्छा. खरं तर या सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही इतकी वर्ष काम करत आहे लोकसेवेच्या माध्यमातून, तर त्यामध्ये तुमचे नेमके काय काय अनुभव आहेत? कशा लोकांचा नेमका प्रतिसाद कसा येतो, काय येतो? आम्हाला ज्यावेळेस फोन येतो, ते फक्त लोकसेवा ब्लड डोनर ग्रुपला रक्ताची मागणी आहे, कुठं पेशंटला गरज आहे रक्ताची म्हणूनच येत नाही. तर बरेच फोन वृक्षारोपणासंदर्भात येतात. मग ते वेगवेगळ्या गावातून असतील किंवा शाळेमधून असतील, कॉलेजमधून असतील किंवा इतर आणखीन सामाजिक संस्था आहेत. त्यांच्याकडून पण फोन येतात, की बाबा आमच्या इथे वृक्षारोपणासाठी आम्हाला तुम्ही झाडं उपलब्ध करून देऊ शकता का? किंवा आमच्या इथे वृक्षारोपण करूयात का? तर आम्ही कुठलाही विचार न करता त्यांच्यासाठी झाडांची उपलब्धता करतोच. त्यांनी आम्हाला आमच्या हस्ते जर का झाड लावायला बोलवलं तर आम्ही सुद्धा जातोच. आणि ज्यावेळेस एखाद्या गरजू पेशंटला रक्त पोचतं आणि त्या लोकांकडून जो आपल्याला आशीर्वाद मिळतोय, त्यांच्या त्या हास्यामधून, त्यांनी जो गालावरून, डोक्यावरून जो काही हात फिरवतात, तो जो आशीर्वाद आहे, त्याचं एक वेगळं समाधान आहे. समाधान म्हणजे काय असतं, की हे एक समाधान आहेच. निश्चितच माणुसकीच्या नात्यानं आपली सगळी सामाजिक जाणीव जपत माणसांसाठी सुद्धा कार्य करणं हो. आणि त्याचबरोबर निसर्गासाठी त्याचा समतोल राखावा याच्यासाठी तुम्ही खूप चांगला अनुभव सांगितलात. खूप चांगली कामं आहेत ती तुमच्या हातून होत आहेत. अशीच कामं तुमच्या हातून होत राहो ही तुम्हाला सदिच्छा. धन्यवाद. अक्षयजी, तुम्ही खरं तर क्रीडा क्षेत्रामध्ये आहात, सामाजिक क्षेत्रामध्ये आहात, तर तुमची या कार्याची दखल बऱ्याच ठिकाणी घेतलेली आहे. त्याबद्दल आम्हाला जरा थोडंसं ऐकायला आवडेल. क्रीडा क्षेत्रातलं काम असेल किंवा सामाजिक काम असेल, मला क्रीडा क्षेत्रामध्ये अ, जे काम झालं त्याची दखल घेत सर्वात पहिला मला पुरस्कार जो मिळाला तो 2016 साली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज गौरव पुरस्कार, त्याच्यानंतर केंद्रीय क्रीडा परिषद दिल्ली यांच्या माध्यमातून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आणि त्यानंतर राज्य क्रीडा पुरस्कार, व्यंकप्पा बुरुड राज्य क्रीडा पुरस्कार एक मिळाला होता. आपल्या कराडची एक आणखीन एक संस्था आहे, यशवंत क्रीडा संस्था, त्यांच्यामार्फत यशवंत क्रीडा पुरस्कार देखील मिळाला होता. आणि त्यानंतर सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना त्या कार्याची दखल घेत आपल्या कराड तालुक्यामधील एक विंग म्हणून गाव आहे, त्या गावातील एका संस्थेने आपल्याला आदर्श युवा समाजसेवक पुरस्कार दिला होता. अरे वा. आपल्या इथे विरोडे म्हणून एक गाव आहे, त्या विरोडे गावात एक संस्था आहे सुमन सोशल फाउंडेशन नावानं. त्या संस्थेने देखील आपल्याला आदर्श समाजसेवक पुरस्कार दिला आहे. आपल्या कराडमध्येच आणखीन एक संस्था आहे, विमल कैलासवासी विमल सातपुते फाउंडेशन, त्या संस्थेमार्फत सुद्धा सोशल वर्कर अवॉर्ड 2025 हा देखील पुरस्कार आपल्याला मिळाला आहे. पण खरं सांगायला गेलं तर ह्या पुरस्कारांपेक्षा ज्यावेळेस आपल्या हातून काही चांगलं काम घडते, निस्वार्थ भावनेने ते काम होते, लोकांना रक्त पोचते, वृक्षारोपणासंदर्भातलं काम होते, विद्यार्थ्यांची सेवा होते, किंवा आपल्या पर्यावरणासंदर्भात स्वच्छतेचं काम असेल ते होते, त्यावेळेस जे समाधान मिळते तो खरा पुरस्कार नक्कीच. निश्चितच तुमचा हा विचार खरंच स्तुत्य आहे की इतर पुरस्कारांच्या यादीमध्ये न अडकता लोकांसाठी केलेल्या कार्यातून मिळणारं समाधान आहे हा कुठल्याही पुरस्कारापेक्षा एक वेगळा मोठा आणि सर्वात जास्त चांगला पुरस्कार आहे. खूपच छान. अक्षयजी, खर तर राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये एखादी विचारधारा असते. हो. तर तुमची कार्य करण्याची ही जी विचारधारा आहे ती कोणती आहे, कशावर आधारित आहे आणि काय नेमका तुम्ही समाजापर्यंत संदेश नेणार आहात? तुम्ही आता आपलं लोकसेवा कराड महाराष्ट्र राज्याचं जर का ऑफिस पाहिलं तर तिथं तुम्हाला आल्याच समजेल, दरवाजातूनच दिसेल की आपण पुरोगामी विचारसरणीचे आहोतच. पुरोगामी विचारसरणी म्हणजे सर्वांना सोबत घेऊन जाणे, संविधानाचं पालन करणे आणि समाजासाठी चांगलं काम करणे म्हणजेच पुरोगामी विचारधारा. आपल्या कराडचे स्वर्गीय पी डी पाटील साहेब असतील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ पृथ्वीराज चव्हाण बाबा असतील, हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे म्हणजेच पुरोगामी विचारधारेचेच लोक आहेत. त्यांच्या विचारधारेवरती आम्ही चालतोयच आणि लोकांची सेवा करण्यासाठी लोकसेवेची स्थापना झाली आणि त्याच अर्थात आता आम्ही कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फेच उमेदवारी 11 नंबर वार्ड ब गटामध्ये प्रभाग क्रमांक 11 ब मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनेच हाताच्या चिन्हावरतीच निवडणूक लढवत आहोत. आणि विचारधारा ही पुरोगामी, सर्व समाजाला एकत्र घेऊन संविधानावरती चालणारी, 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन चालणारीच आपली ही विचारधारा आहे, यात काही शंका नाही. वा, छान, खूपच छान. समाजामध्ये सलोखा राहावा आणि त्या माध्यमातूनच सामाजिक कार्य व्हावं हा तुमचा विचार अगदीच खूप चांगला आहे. राजकारणाबाबत तुमची जी पार्श्वभूमी आहे की कोणीतरी एखादा आपल्याला मार्गदर्शक असावा किंवा पाठीमागे कोणीतरी असावा आणि त्यानंतरच राजकारण करता येतं किंवा त्यानंतरच राजकारणामध्ये पाय रोवता येतात किंवा काय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, राजकारणामध्ये तुमच्या पाठीशी कोणतरी लागतं, पण तो योग्य माणूस लागतो. तुमचे चुका सांगणारा सुद्धा लागतो, तुमच्याकडून तो काम करवून घेणारा सुद्धा लागतो. जसं की महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाने युद्ध जिंकलं कारण त्याच्या पाठीशी कर्ण होता, त्याच्या पाठीशी कृष्ण होता.
तसंच राजकारणामध्ये पण तुम्हाला सक्सेस होण्यासाठी तुमच्या पाठीशी कृष्ण हा असावाच लागतो. त्याला पर्याय नाही. काम करून तुमच्या पाठीशी हा कृष्ण उभा असेल तर तुम्ही तुमच्या युद्धामध्ये सक्सेस होणार हे नक्की. साधारणतः दर 5 वर्षानंतर या निवडणुका होतात. हो. पण मधल्या काळामध्ये बऱ्याच वर्षानंतर ह्या निवडणुका होत आहेत. मग काही प्रशासकीय निर्णयामुळे असेल किंवा काहीतरी त्या निवडणुका पुढे गेल्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे असतील. हो. तर साधारणतः पुढच्या 5 वर्षामध्ये या येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्ही नगरसेवक या पदावर असाल तर तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचं कोणत्या कोणत्या प्रकारचे बदल अपेक्षित करता आणि त्या बाबतीत तुमचं विजन नेमकं काय आहे? आत्ताच तुम्ही सांगितलं सर की मागचं इलेक्शन होऊन 9 वर्ष झालं आता जवळपास आणि गेली 4 वर्ष झालं प्रशासक लाभ आहे. तर आपल्या कराडमधल्या जे नागरिक आहेत, कराडचे जे रहिवासी आहेत, त्यांना रोजच्या ज्या सुविधा आहेत, जसं की प्रत्येकाच्या घरात पाणी आहे, रस्त्यावरती लाईट सुरू आहे, रस्त्यांची कामं सुद्धा होतात. खड्डे पडले की ते खड्डे मुजतात सुद्धा. नगरपालिकेमध्ये तुम्ही एखादा कागद आणायला गेला तर तो कागद सुद्धा मिळतो. मग ते जन्मदाखला असेल, परवानगी असेल, एनओसी असेल किंवा 8चा उतारा, 7-12 सगळ्या गोष्टी तुम्हाला जिथल्या तिथं मिळतात सुद्धा. तुम्ही घर बांधायची परवानगी जरी काढायला गेला तरी काही महिन्यानं का होईना ती मिळते. आता कुठलाही नगरसेवक नगराध्यक्ष पदावरती गेली 4 वर्ष झालं नाही. मग ही सगळ्या जर का सुविधा मिळत असतील, साफसफाई सुद्धा होते. प्रत्येकाच्या दारात रोज घंटागाडी सुद्धा येते बरं का. मग ह्या सगळ्या सुविधा कुठलाही नगरसेवक नगराध्यक्ष पदावर नसताना होत्या. तर मग नेमकं नगरसेवकांचं नगराध्यक्षांचं काम काय? अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही सुरुवात केलीत की नगरसेवक या पदावर बसण्यासाठी किंवा ते बसल्यानंतर त्याला त्याची जाणीव असणं गरजेचं आहे की नेमकं काम काय. काय सांगाल याबद्दल तुम्ही? नगरसेवकांची जी कामे आहेत, म्हणजे मी स्वतः पदवीधर आहे. मी नगर परिषद अधिनियमाचा अभ्यास सुद्धा करतो. त्यामुळेच मगाशी मी सांगितलं की वॉर्डमधल्या, प्रभागामधल्या ज्या काही समस्या असतील, लोकांच्या ज्या अडीअडचणी असतील, त्या ठामपणे कराड नगरपालिकेच्या सभागृहामध्ये मांडण्याची माझी ताकद आहे. त्या काम करून घेण्यासाठी, प्रशासकाकडून काम करून घेण्यासाठीची पण आपली ताकद आहे. आणि गेली सातत्यानं लोकसेवा कराड महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण सामाजिक उपक्रम हे राबवत आहोत आणि हे उद्या भविष्यात सातत्यानं होत राहणार आहे. हे कधीही बंद पडणार नाही. लोकसेवा ब्लड डोनर ग्रुप चालूच राहणार. लोकसेवा 1,00,000 वृक्षारोपण 1,00,000 वृक्षारोपण संकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत चालू राहणार. लोकसेवा मोफत वाचनालय आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे सुद्धा चालू राहणार. त्यात आपला 4था उपक्रम म्हणजे दररोज किमान एक सामाजिक उपक्रम हा पण चालू राहणार. त्याचबरोबर नगरपालिकेमध्ये एक संधी जर का आपल्या कराडच्या या सुज्ञ नागरिकांनी दिली तर शिक्षण, आरोग्य, रोजगार यात काम करत वॉर्डमधल्या, प्रभागामधल्या समस्यांवरती बैठका घेऊन, मिटिंगा घेऊन त्यांच्या समस्या समजून तिथील स्वच्छता असेल, तिथल्या समस्या असतील, वॉर्डमधल्या ज्या काही, प्रभागामधल्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्या मांडून प्रशासनाकडून ते काम करून घेण्याची ताकद आपण ठेवतो. निश्चितच. यामध्ये मला तुम्हाला एक विचारायला नक्की आवडेल की तुमचा लोकशाहीवर चांगला विश्वास आहे आणि त्या माध्यमातूनच मध्ये तुम्ही कोणत्या तरी एका कारणास्तव उपोषण केलेलं होतं. हो. तर शांततेच्या मार्गाने आपलं मत मांडण्याचा तुमचा तो हा नक्कीच तो जो मार्ग होता तो सगळ्यांना नक्कीच भावला. नेमकं काय होतं जर आम्हाला थोडस विस्ताराने सांगाल? आपला कराडचा जो वाढीव भाग आहे त्या वाढीव भागातील लोकांची आमची भेट झाली. तिथील जे रस्ते होते, म्हणजे कार्वे नाका परिसरामधील सुमंगल नगर असेल, तिथल्या 6 गल्ल्या आहेत. त्या गल्ल्यामध्ये जे रस्ते होते ते अतिशय एखाद्या खेडेगावातले रस्ते बरे, इतपत भयानक अवस्था त्या रस्त्यांची होती. तेथील ड्रेनेज सुविधांमधून ड्रेनेजचं पाणी उलट माणसांच्या घरामध्ये जात होतं
अशा प्रकारचं तिथलं काम रस्त्यांचं झालं होतं. हे तुम्ही कराडमधलं सांगताय? हो, हे कराडमधलं सांगतोय. त्याचे व्हिडिओ आपल्या लोकसेवा कराड युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता. तिथील जवळपास 14-15 मिनिटाचे 2 व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ नक्की बघा. आम्ही नगरपालिकेला तिथल्या लोकांना घेऊन नगरपालिकेला पहिल्यांदा निवेदन दिलं, की येथील रस्ते व्हावेत आणि त्याचा पाठपुरावा करत राहिलो आणि काही महिन्यानंतर आम्ही तिथल्या लोकांच्या सोबत बोलून, तिथल्या लोकांची सहमती घेऊन नगरपालिकेसमोर आम्ही आमरण उपोषणाला बसलो. माझ्या आयुष्यातला ते खरं पहिला उपोषण आणि असं एरवी कधी होत नाही, की सी.ओ. उपोषणाला खाली भेट द्यायला येतात. त्यावेळेस ते झालं. त्याचं कारण होतं, की त्या सुमंगलनगर परिसरातील लोकांचा सहभाग आणि त्या उपोषणाची जी तीव्रता होती आणि त्या तीव्रतेमुळं तिथल्या लोकांच्या सहभागामुळे सी.ओ.ना खाली यावं लागलं आणि खाली येऊन त्यांनी आम्हाला पत्र दिलं, की तुम्ही उपोषण सोडा. तुमचे हे रस्ते 1 महिन्यात पूर्ण होतील. ज्यावेळेस उपोषण केलं होतं तो महिना जुलैचा होता. जुलै 2021 सुरू होतं त्यावेळेस आणि 1 महिन्यात रस्ता पूर्ण करण्यासाठी तिथला पावसाळा सुरू असल्यामुळे तिथलं काम सुरू झालं नाही. पण डिसेंबरमध्ये तिथले रस्ते सगळे 2021च्या डिसेंबरमध्ये तिथले सगळे रस्ते पूर्ण झाले आणि सर्वात विशेष म्हणजे रस्ते बांधून झाल्यानंतर, रस्ते पूर्ण झाल्यानंतर तिथल्या काही लोकांनी तिथं बोर्ड सुद्धा लावले, की रस्ते तयार झाले, रस्ते तयार झाले. आम्ही कुठलाही बॅनर लावला नाही, कुठलीही ॲडव्हर्टाइजमेंट केली नाही, की तिथे रस्ते आमच्यामुळे झाले किंवा आमची त्यासाठी पाठपुरावा केला होता. रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही तिथल्या लोकांच्या भेटी घेतल्या. त्या लोकांनी आम्हाला आपलं प्रत्येकाच्या घरातली चमच्याभर साखर देऊन आमचं स्वागत केलं आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि तीच आमच्यासाठी खरी ताकद, खरी प्रेरणा होती. नक्कीच. कारण लोकांच्या चेहऱ्यावरचं येणारं समाधान हेच खऱ्या अर्थानं आपल्यासाठी असणारी पोचपावती असते. हो. आणि त्यातही आपल्या केवळ प्रभागापुरतं किंवा आपल्या वॉर्डपुरतं किंवा आपल्या गल्लीपुरतं मर्यादित न राहता, हो. की आपल्या कराडचे नागरिक आहेत आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं, हा जो तुम्ही विचार मांडलात हा खरंच अगदी मोठ्या मनाचा विचार म्हणतात. राजकारणामध्ये जे अगदी संकुचित विचाराचे वृत्तीचे लोक असतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच एक आदर्श निर्माण केलेला आहे. तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला थोडंसं आवडेल. हो. आमचे म्हणजे माझी पणजी, त्यांना कराडमध्ये मामी असं म्हणलं जात होतं त्यावेळेस. त्या कराडमध्ये आल्या. व्यवसायाच्या निमित्ताने. धान्याचा व्यवसाय, कडधान्याचा व्यवसाय. माझी पणजी आणि माझे आजोबा त्यावेळेस कराडमध्ये स्थायिक झाले आणि तिथून पुढं कराडमध्ये व्यावसायिक कुटुंब म्हणून ते ओळखलं गेलं. आपल्या कराडमध्ये जे मंडई आहे, नगरपालिकेच्या समोरचा थोडासा परिसर आहे. तिथं दुकान होतं. आता हल्ली गेल्या 10-15 वर्षापूर्वी ते दुकान तिथून हलवून आपल्या कराड मार्केट यार्डमध्ये गेलं. नाहीतर तिथंच दुकान होतं ते. आणि त्यांच्या माध्यमातून त्यावेळेस घेवडा विलगीकरण असेल किंवा धान्य निवडणं असेल, या संदर्भातला जे रोजगारीचं काम होतं, ते त्यांच्या हातून बरंच होतं. आता आम्ही आपल्या 11 नंबर वॉर्डमधील महात्मा फुले नगरमध्ये ज्यावेळेस आम्ही लोकांच्या भेटी घेतोय, त्यावेळेस तिथल्या ज्या वयस्कर आजी आहेत, त्या आम्हाला आमच्या आजोबांचं नाव काढतात, की आम्ही तुमच्या घरात ते घेवडं निवडायला असायचो. अच्छा. तुमच्या आजोबांचा जो व्यवहार होता, तो अगदी चोख. ना ते 1 पैसे कोणाचे ठेवायचे, ना 1 पैसे कोणाचे घ्यायचे. आणि तिथून पुढं आमचे चुलते आदरणीय संभाजी सुर्वे दादा, माजी उपनगराध्यक्ष पदापर्यंत ते पोचले. आणि विशेष असं, की कराडचं जे राजकीय पार्श्वभूमी आहे, जी की कराडची एक ओळख आहे, स्वर्गीय आदरणीय पी.डी. पाटील साहेब. त्यावेळेस नगराध्यक्ष पदावरती होते, त्यावेळेस आमचे चुलते संभाजी सुर्वे दादा ते त्यांच्याबरोबर उपनगराध्यक्ष होते. त्यांच्याबरोबर काम केलं त्यांनी. 20 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं आणि त्याच कामाची आज पोचपावती किंवा लोकांचा आमच्यावरती आशीर्वाद, विश्वास वाढतोय.
आणि त्याचे श्रेय हे दादांना जाते 100%. नक्कीच. म्हणजे तुमच्या कुटुंबाला, सुर्वे कुटुंबाला असणारा राजकारणाचा वारसा, समाजकारणाचा वारसा तो पुढे नेण्याची जबाबदारी आता तुम्ही समर्थपणे पार पाडताय. तुम्ही खरंच खूप चांगलं काम करताय. लोकसेवा महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेतून असेल किंवा प्रत्यक्षात लोकांच्या मध्ये मिसळून राजकारणासाठी असेल. तर तुमच्या या कार्यासाठी आमच्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच तुम्हाला भरघोस यश मिळेल आणि तुमच्या कार्याच्या कक्षा आहेत त्या अजून रुंदावतील अशी आम्ही आशा करतो. आणि आपण इथं थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.